महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा सध्या सुरू आहेत। मात्र आता त्याचबरोबर राष्ट्रवादीचे दोन गट देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकारणामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन्ही गट आता एकत्र येणार अशी चर्चा राजकारणामध्ये सुरू आहे। याच बाबतीत मंत्री अदिती तटकरे यांनी मत व्यक्त केलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचं सूचक वक्तव्य मंत्री अदिती तटकरे यांनी केल्याचं आता पाहायला मिळतंय। हा त्यांचा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आम्ही काम करत असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते म्हणून काम करतोय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं, एकत्रितपणाने काम करणं पुढच्या काळात हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय, त्याबाबत मी काही फार अधिक टिप्पणी त्यावर करू इच्छित नाही। पण शरद पवार असं देखील म्हटलेत की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं की नाही हा निर्णय सुप्रिया सुळेंना घ्यायचा आहे। नाही, मी म्हटल्याप्रमाणे हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय, आम्ही कार्यकर्ते आहोत, त्यामुळे कार्यकर्त्यांना त्या संदर्भामध्ये काही भाष्य किंवा त्या ज्या उच्च स्तराच्या निर्णयामध्ये आम्ही भागच नाही। आम्ही कार्यकर्ते म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत, त्यामुळे ज्या पद्धतीनं वरिष्ठ निर्णय घेतील त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्यासोबत। पण तसं झालं तर परत एकदा एकत्र काम करायला आवडेल का? मी आपल्याला म्हटलं की त्या संदर्भामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, आदरणीय भुजबळ साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून काम करतो। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणाने येणं, पुढच्या कालावधीमध्ये काम करणं हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय। मला तरी स्वतःला त्याच्यावर काही मत व्यक्त करणं हे माझ्या स्तरावर मी उचित समजत नाही।